तर आता अजितदादांचा अपघाती मृत्यू शक्यच नाही आणि घातपात उघड झाल्यास गंभीर परिणाम होतील। मास्टरमाइंडच्या घरात पाळणा हलवायला कुणीही नसेल असं अमोल मिटकरींनी इशारा दिलाय। आमदार अमोल मिटकरी यांनी एक मोठा इशारा दिलाय। अजितदादांचा अपघाती मृत्यू शक्यच नाही, तर घातपात उघड झाल्यास गंभीर परिणाम होतील। मोठी बातमी आहे, मास्टरमाइंडच्या घरात पाळणा हलवायला कुणी नसेल असा आमदार अमोल मिटकरी यांनी इशारा दिलाय। महत्त्वाची बातमी समोर येते। अजितदादांचा अपघाती मृत्यू शक्यच नाही असं विधान अमोल मिटकरी यांनी केलंय। घातपात उघड झाल्यास गंभीर परिणाम होतील असं ते म्हणाले। तर मास्टरमाइंडच्या घरात पाळणा हलवायला कुणी नसेल असा गंभीर इशारा अमोल मिटकरी यांनी दिलाय। आमदार अमोल मिटकरींनी महत्त्वाचा इशारा दिलाय। ते नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात। आता तुम्ही गेल्या दोन दिवसापासून एक मोठा इशारा दिलेला होता। कुठं यामध्ये जर कुणाचा हात आला तर त्याच्या घरात कोणी चिता जाळायला सुद्धा राहणार नाहीये। अजितदादांचा मृत्यू हा आपल्या सर्वांना चटका देणारा आहे। या मृत्यूमागे जर घातपात असेल तर हा मुद्दा सर्वांनी उचलून धरावा। सर्वांनी मिळून प्रधानमंत्री मोदीजींची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींची भेट घ्यावी। आपण या गोष्टीचं राजकारण करत नाही आहोत, तर आपल्या नेत्याचा, इतक्या चांगल्या नेत्याचा इतका वाईट अंत कसा असू शकतो याबाबत सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे। जर याच्यामध्ये घातपाताच्या शक्यता वळावल्या किंवा असं काही जाणवलं तर मात्र त्याचे गंभीर परिणाम, ज्यानं कोणी काही केलं असेल दुष्कृत्य किंवा त्याचा मास्टरमाइंड कोणी असेल, मी कालही सांगितलं, आजही माझ्या मुद्द्यावर ठाम आहे, भविष्यात त्याच्या घरात पाळणा हलवायला कोणी शिल्लक राहणार नाही। हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इशारा समजावा। निश्चितच हे होते आमदार अमोल मिटकरी। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला।